हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमधली मेगा भरती बघणार आहोत. बऱ्याच जॉब अपडेट निघालेले आहेत. वन बाय वन मी तुम्हाला सांगणार आहे. एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे महाराष्ट्रातील मेगा भरतीची. ती प्लेलिस्ट तुम्हाला बघायची आहे. कुठेही सर्च न करता डायरेक्ट प्लेलिस्टवर क्लिक केलात तरी भरपूर अशा महाराष्ट्रातील जॉब तुम्हाला मिळणार आहेत. असेच नवीन व्हिडिओ करिता लवकरात लवकर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. मी कारण रिअल आणि जेन्युइन जॉब अपडेट तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असते. हॅलो फ्रेंड्स, मी ज्योला भरणे स्वागत करत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमधल्या मेगा भरती बघणार आहोत. 10वी 12वी ITI डिप्लोमा डिग्री कुठल्याही शाखेमधली जरी तुमची डिग्री झालेली असेल तरी सुद्धा तुम्ही पात्र आहात. मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट इथं अप्लाय करू शकतात. महाराष्ट्रातून कुठूनही जरी तुम्ही अप्लाय केलात तरी सुद्धा तुम्हाला चान्सेस आहेत. लवकरात लवकर तुम्हाला अप्लाय करायचे आहे. लास्ट डेट सुद्धा तुम्ही सांगितलेली आहे. कसं अप्लाय करायचं, डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत, ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचे आहे की ऑफलाईन पद्धतीने अप्लाय करायचे आहे, सर्व डिटेल आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. व्हिडिओ फुल वॉच करायचा आहे विदाऊट स्किप करता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया कुठल्या जिल्ह्यामधून ही मेगा भरती निघालेली आहे. 10वी ITI ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी निघालेली आहे. THDC अंतर्गत 70 पदांची ही मेगा भरती निघालेली आहे. 2026ची ही मेगा भरती महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आलेली आहे. 31 जानेवारी 2026 तुमची लास्ट डेट राहणार आहे. तर समोर बघूया. बघा, एकूण पदे 70 आणि विविध पदांसाठी ही मेगा भरती निघालेली आहे. म्हणजे विविध पदे आहेत आणि विविध पदांसाठी वेगवेगळं क्वालिफिकेशन सुद्धा इथं मागितलं जाणार आहे. ITI प्रशिक्षणार्थीसाठी 30 जागा निघालेल्या आहेत. शैक्षणिक पात्रता तुमची खाली दिलेली आहे. आपण नोटिफिकेशन वाचून घेऊया. त्या नोटिफिकेशनमध्ये सर्व डिटेल्स सांगितलेलं आहे. क्वालिफिकेशन तुमचे 10वी ते ITI मागितलेलं आहे. 30 पदे राहणार आहेत आणि 31 जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचे आहे. तर अर्ज पद्धती जी आहे ती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचे आहे. किमान वयोमर्यादा तुमची 18 वर्षे सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीची ही नोटिफिकेशन निघालेली आहे. तुम्हाला लवकरात लवकर अप्लाय करायचे आहे. अप्लाय करण्यासाठी बघा, तुम्हाला एक PDF जी जाहिरात आहे ती मी लिंक देणार आहे. लिंकवर क्लिक करून तुम्हाला अप्लाय करायचे आहे. ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करण्यासाठी सुद्धा एक लिंक दिलेली आहे. ते लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचे आहे. दुसरा जो पद आहे तो पदवीधर अप्रेंटिस तंत्रज्ञ अप्रेंटिस करीत असणार आहे. या पदासाठी 40 जागा निघालेल्या आहेत. शैक्षणिक पात्रता तुमचं BBA, BCA, BE किंवा BTech मागितलं आहे आणि तंत्रज्ञ अप्रेंटिसकरिता डिप्लोमा मागितलेला आहे. तर पदवीधर अप्रेंटिसकरिता 20 पदे आणि तंत्रज्ञ अप्रेंटिसकरिता 20 पदे असे एकूण 40 पदांची ही नोटिफिकेशन निघालेली आहे. इथं सुद्धा किमान तुमच्या वयोमर्यादा 18 वर्ष मागितलेला आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता. ऑफलाईन पद्धतीने अप्लाय करण्यासाठी इथं पत्ता दिलेला आहे. इथं स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहे. ह्या पत्त्यावर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देणार आहे. लिंकवर क्लिक करून तुम्हाला इझिली अप्लाय करायचे आहे. नेक्स्ट भरती आहे DRDO SSPL भरती 2026. या पदाकरिता तुमच्या 33 जागा राहणार आहेत आणि 33 जागांकरिता बघा, वेगवेगळं क्वालिफिकेशन वेगवेगळ्या पदांकरिता मागितलेलं आहे. ITI अप्रेंटिसकरिता 10वी ते ITI क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. डिप्लोमा अप्रेंटिसकरिता 10वी ते डिप्लोमा मागितलेला आहे आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसकरिता BE आणि BTech मागितलेलं आहे. तर तुम्हाला यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी PDFची लिंक दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचे आहे. लक्षात असू द्या, 15 जानेवारीच्या आत तुम्हाला अप्लाय करायचे आहे. पुढली जी भरती आहे ती NTPC भरती 2026 निघालेली आहे. यामध्ये सहाय्यक कायदा अधिकारीकरिता पदांची भरती घेतली जाणार आहे. पदसंख्या तुमची 15 दाखवलेली आहे आणि तुमचं क्वालिफिकेशन इंजिनिअरिंग मागितलेलं आहे. तुम्हाला 16 जानेवारी 2026 पर्यंत अप्लाय करायचं आहे. इथे सुद्धा अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचे आहे. शेवटची तारीख तुमची 16 जानेवारी 2026 राहणार आहे. तुमच्या वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत मागितलेलं आहे. तर चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी ही निघालेली आहे. बऱ्याच इंजिनियर्स फील्डमधले कॅन्डिडेट खाली बसलेले आहेत. त्यांनी लवकरात लवकर इथं अप्लाय करायचे आहे.
फ्रेशर जॉब असल्यामुळे लवकरच अप्लाय करा. PDF ची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकवर क्लिक करून तुम्हाला अप्लाय इझिली करायचे आहे. लक्षात असू द्या, अप्लाय करताना तुमच्या अपडेटेड रिझ्युमे अटॅच करा, अपडेटेड फोटो अटॅच करा. लवकरात लवकर तुम्हाला नोकरी लागण्याचे चान्सेस इथं वाढणार आहेत. आय होप फ्रेंड्स तुम्हाला सर्व डिटेल समजली असेल. लवकरात लवकर अप्लाय करा आणि तुमची ड्रीम जॉब तुम्ही मिळवून घ्या. असेच जेन्युइन आणि व्हेरीफाईड जॉब करिता लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. चला तर मग भेटूयात अशाच नवीन अपॉर्च्युनिटी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.